few had mentioned that they wanted to hear my testimony. Amen. आणि काही लोकांनी अशी प्रकारे विनंती केली आहे की त्यांना माझी साक्ष ऐकायची आहे. And so now is the opportunity. I'm going to go ahead and be sharing it with you guys before we get into the message this morning. आणि आता परमेश्वराने ही संधी दिलेली आहे. परमेश्वराचं वचन ऐकण्या अगोदर आपण माझी साक्ष ऐकूया. Amen. Let me come down there. Amen. Me personally, I was born and raised in Las Vegas, Nevada. आणि लॉस वेगस या ठिकाणी माझा जन्म झाला आणि मी मोठा त्या ठिकाणी झालो. At the time frame that I came up in, gangs was majorly prevalent at that time of my childhood. आणि ज्या वेळेस माझं लहानपण वाढत होतं त्या वेळेस माझ्याकडे सर्व गोष्टींची भरपुरी होती आणि त्याच्याविषयी सहभागिता होती. I was already involved in drugs and selling drugs, and then I eventually became involved in gangs. आणि त्यावेळेस मी जे ड्रग्ज होतो त्या ड्रग्सचं मी सेवन करत होतो. ते ड्रग्ज मी इतरांना विकत होतो आणि त्यामध्ये मी खूप पुष्कळ प्रकारे गुंतले गेलो होतो. During that time in my life, I was trying to see where I fit in as a teenager. आणि त्या काळामध्ये एक तरुण या नात्याने मी कोणत्या स्थानामध्ये योग्य रीतीने त्या ठिकाणी मावू शकेल याचा विचार मी त्यावेळेस करत होतो. It wasn't just that I wanted to be doing those things. I had a problem trying to see where I fit in amongst my peers. आणि मी त्यावेळेस अशा प्रश्नचिन्हामध्ये होतो की माझ्या वयामध्ये असणारे जे कोणते लेकरं आहेत ते कोणत्या गोष्टी करत आहेत त्या गोष्टींमध्ये माझी जागा कुठे आहे याचा मी शोध घेत होतो. When I first started living that life, I was caught up in the glamour and the nice things of it. आणि जेव्हा मी त्यांच्या संगती किंवा त्या सर्व लोकांच्या सहभागितेमध्ये वाढू लागलो तेव्हा त्यांचे जे चांगुलपण आहेत किंवा एकदम मनाला भोवणाऱ्या गोष्टी होत्या त्यामध्ये मी गुंतलो गेलो. I liked making the money from it, and I loved the respect that came with me being involved in a gang. आणि एक असं आयुष्य जेणेकरून पैसे बनवण्याची आवड माझ्या जीवनामध्ये येऊ लागली आणि जेव्हा ते पैसे बनवू लागलो त्या जीवनाविषयी मला एक विशेष अद्भुत गोष्टी वाटू लागल्या आणि त्याच बरोबर तो जो मानपान पैसे मिळाल्यानंतर मला मिळत होता ते मला आवडू लागलं. But eventually the glitz and glamour had all ran out. परंतु काही कालांतरामध्ये तो जो सर्व काही मान सन्मान होता सर्व काही गोष्टी होत्या हळूहळू त्या कमी होत राहिल्या. I had over 40 friends that got killed behind gangs. आणि माझ्याकडे असे 40 मित्र होते जे मित्र या गोष्टींमागे ते मरण पावले. As I went from funerals back to back, I began to think to myself, one day that's going to be me. आणि ही गोष्ट माझ्या मनामध्ये येऊ लागली मला भीती वाटू लागली की एक ना एक दिवस मला या गोष्टीतून जावं लागेल. In 1992, I was almost killed out in front of my grandmother's house. आणि 1992 साली माझ्या आजीच्या घरासमोर माझा घात किंवा माझं मरण माझ्या समोर आलं होतं. In a drive-by. अच्छा आणि रस्ता आणि जो रस्ता आहे जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये. The week after that, I had a close friend get killed just 3 streets over from me. आणि काही एका आठवड्यानंतर 3 जे गल्ल्या आहेत त्या गल्ल्या सोडून माझा एक मित्र त्या ठिकाणी मरण पावला. I had made up in my mind that I'm going to go ahead and leave Vegas and to never come back. आणि मी माझ्या मनामध्ये असं निश्चित केलं होतं की वेगस हे ठिकाण मी सोडून जाणार आहे आणि परत त्या ठिकाणी मी येणार नाही. I had moved to Arkansas where I have a lot of family which is in the US as well down south. आणि यूएस मध्ये एक ठिकाण आहे त्याचे एक गावखेड आहे त्या ठिकाणी माझे पुष्कळशे लोक राहत होते त्या ठिकाणी मी जाण्याचा विचार केला. But I began to realize
that the location where I was at was not the problem was me. परंतु मला एक गोष्ट लक्षात आली की ज्या ठिकाणी मी राहत होतो ते ठिकाण माझ्यासाठी समस्या नव्हती, परंतु मी स्वतः माझी एक समस्या होतो. Over a period of 2 months, I began to get homesick for Vegas. परंतु त्या 2 महिन्यामध्ये मला घराचा आजार म्हणजे घरच्या लोकांच्या ती राहायचा एक आजार त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये येऊ लागला. And I actually moved back, and when I moved back, God began to deal with me. आणि मी जेव्हा परत माझ्या घरी आलो आणि घरी आल्या असता परमेश्वर माझ्या बरोबर व्यवहार करू लागला. I had a friend of mine that turned his life over to God, and he began to talk to me every chance that he got. आणि माझा एक मित्र होता ज्याने त्याचं जीवन परमेश्वराकडे वळवून घेतलं होतं. जेव्हा केव्हा त्याला संधी मिळत असे तो माझ्या बरोबर परमेश्वराविषयी बोलत होता. What scared me the most was about somewhere around January of '94, and I was sitting there and I noticed that my heart had grown cold towards human life. आणि मी 1994 जानेवारी महिन्यामध्ये एक गोष्ट जी मला खूप भीती वाटू लागली किंवा देत राहिली की मी परमेश्वराच्या समीप नाही. I no longer cared for human life. मनुष्याचं जीवन जे आहे त्याविषयी मला कुठलीही काळजी किंवा मनात कुठल्याही गोष्टी नव्हत्या. One day I was drunk in my room, and the devil began to tell me to take my own life. आणि एक दिवशी मी माझ्या खोलीमध्ये पुष्कळ मद्यप्राशन करून बसलो होतो आणि सैतान माझ्याशी बोलत होता की तू तुझ्या जीवाचा नाश कर. He reminded me of a gun that I had inside of a bag. आणि माझ्या पिशवीमध्ये माझ्याकडे असणारी जी बंदूक होती त्याची मला तो आठवण देऊ लागला. And told me to take my own life because my life was not worth it anymore. आणि माझं जीवन समाप्त करण्यासाठी मला ते सांगू लागला कारण का माझ्या जीवनाचा मला कुठलाही लाभ नाही. Luckily that night I fell asleep. आणि देवाची दया की ती जी रात्र होती त्या रात्री मी झोपेस गेलो. My mom's apartment where I stayed at, आणि माझी आईचं जे घर होतं जिथं मी राहत होतो, was broken into that next week, and the only thing that was stolen was my gun. आणि एका आठवड्यामध्ये ते सर्व काही घर तोडण्यात आलं होतं. माझ्याकडची जी गोष्ट हरवली गेली किंवा चोरी केली गेली होती ती म्हणजे माझी बंदूक. And then one day, about a month or so later, आणि एका महिन्यानंतर I had a dream, and God showed me in my dream that my great grandfather that just passed away had died and went to hell. आणि मला माझे जे आजोबा वडील आहेत त्यांची मृत्यू झाली आणि ते मृत्यू झाल्यानंतर ते नरकामध्ये गेले असं मला दृष्टांत मिळालं. That dream frightened me, and within a month, the end of February 1994, I gave my life to Christ. आणि ते जे स्वप्न पडलं मला त्याविषयी मी भयभीत झालो आणि 1994 साली फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मी माझं जीवन परमेश्वराकरिता समर्पण केलं. And that is my testimony. I pray that it bless you guys. आणि ही माझी साक्ष आहे. मी प्रार्थना करतो परमेश्वराने तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. Amen. If you guys have your Bibles, we're going to be going out of the book of Ezekiel, chapter 37. Amen. आणि आपण शास्त्र आपलं उघडूया एझेकिएलचं पुस्तक याचा 37वा अध्याय. As you're finding your place, आणि जसं तुम्ही तुमचं ठिकाण शोधत आहे, I'm going to share a story that ties in with my message. आणि मी एक गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट माझ्या प्रचाराला अनुसरून आहे. How many of you, with the show of hands, are in high school or in school period?
आणि आता असे किती लोक आहेत जे शाळेमध्ये किंवा हायस्कूल मध्ये शिकत आहेत? Okay. When I was in school, आणि जेव्हा मी शाळेमध्ये होतो I hated taking tests. आणि परीक्षा देणं याची मला आवड नव्हती. I really hated taking tests. आणि परीक्षा देणं याचा मला खराच रीतीने द्वेष येत होता. I didn't really mind the multiple choice side. आणि त्याच्या ठिकाणी जे असे वेगवेगळे निवड करण्याचे जे प्रश्न होते ते मला आवडत नसे. Because I knew sometimes I could kind of figure out what's the right answer. कारण का कदाचित मी त्याच्यातून मला ते सापडू शकत असलं असतं की ते बरोबर उत्तर काय आहे. But one thing I dreaded परंतु एक गोष्ट मी वाचली was when they had the question where you had to fill in a paragraph. आणि एक प्रश्न असा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एक छोटंसं निबंध सारखं तुम्हाला लिहायचं आहे. Because you definitely had to know what you were talking about. कारण का तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे की तुम्ही काय विषयी बोलत आहात. In fact, at one time I had taken a whole test, but I left all of those ones blank. आणि एक वेळेस मी पूर्ण परीक्षा लिहिली होती परंतु ते असे जे प्रश्न होते ते सर्व प्रश्न मी रिकामे सोडले. And I hated those type of questions. त्या प्रकारचे प्रश्नांचा मला द्वेष होता. In a message that I've entitled The Big Question. Amen. आणि माझा जो प्रचार आहे त्या प्रचारा अनुसरून हा एक मोठा प्रश्न आहे. If you have your Bibles, Ezekiel 37. आणि तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये एझेकिएल याचा 37वा अध्याय. Amen. We're going to start over in verse 1. We're going to read verses 1 through 10. आणि आपण वाचूया एझेकिएल याचा 37वा अध्याय पहिल्या वचनापासून ते 10व्या वचनापर्यंत. परमेश्वराचा वदरहस्त मजवर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थी होत्या. त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरविले. तो पहा त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. त्या अति शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, हो प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थिंनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्थिस म्हणतो, पहा, मी तुम्हात श्वास घालितो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हा त्वचेचे आच्छादीन, तुम्हात श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. आणि तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तो त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास आच्छादिले, पण त्या श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्यांनो संदेश दे, वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशांनी ये व या वधिलेल्यांवर हुंकार घाल म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्या श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. Amen. And I'm going to go ahead and read it in the English. I love this text. आणि आता मी जाऊन इंग्रजी भाषेमध्ये ते वाचणार आहे. हा जो भाग आहे तो मला आवडतो. The hand of the Lord was upon me and carried me out in the spirit of the Lord and set me down in the midst of the valley which was full of bones. परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला, अशी परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलिले व खोऱ्यात नेऊन ठेविले. तेथे अस्थी होत्या. And caused me to pass by them round about, and behold, there were very many in the open valley, and lo, they were very dry. त्याने मला त्यामधून चोहीकडून फिरवले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर
पुष्कळ अस्थी होत्या त्या अति शुष्क होत्या. And he said unto me, Son of man, can these bones live? And I answered, O Lord God, thou knowest. मग तो मला म्हणाला, मानव पुत्रा, या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. Again he said unto me, prophesy upon these bones and say unto them, O you dry bones, hear the word of the Lord. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. Thus saith the Lord God unto these bones, Behold, I will cause breath to enter into you, and you shall live. मग परमेश्वर या अस्थीस म्हणतो, पहा, मी तुम्हास श्वास घालितो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. And I will lay sinews upon you, and will bring up flesh upon you, and cover you with skin, and put breath in you, and you shall live, and you shall know that I am the Lord. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हास त्वचेचे आच्छादीन, तुम्हात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल, आणि तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. So I prophesied as I was commanded, and as I prophesied, there was a noise, and behold, a shaking, and the bones came together, bone to his bone. मला आज्ञा झाली, त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला, आणि पहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. And when I beheld, lo, the sinews and the flesh came up upon them, and the skin covered them above, but there was no breath in them. मग मी पाहिले ते त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेचे त्यास आच्छादिले, पण त्यास श्वास अगदी नव्हता. Then said he unto me, Prophesy unto the wind, prophesy, son of man, and say to the wind, Thus saith the Lord, Come from the four winds, O breath, and breathe upon these slain, that they may live. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे, मानव पुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चौको दिशेने ये, व या वधिलेल्यांवरती फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. So I prophesied as he commanded me, and the breath came into them, and they lived and stood up upon their feet, an exceeding great army. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले, व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावरती उभे राहिले. Amen. आमेन. As Pastor Mike आणि जसं पास्टर माईकने was preaching yesterday, आणि जसे ते प्रचार करत होते, God spoke to my heart concerning the people in here. आणि इथे असणाऱ्या लोकांविषयी परमेश्वराने माझ्याशी बोलले. And God showed me for my people to do the work that I have for them, they need to be healed first. आणि माझ्या लोकांकरिता जे कार्य मला त्यांच्या जीवनामध्ये करायचं आहे, ते कार्य करण्या अगोदर त्यांना आरोग्य देणं गरजेचं आहे. I don't know you all personally, आणि तुम्हाला व्यक्तिगत रीतीने मी ओळखत नाही, but I do understand that there is a ton of brokenness in this place. परंतु मला एक गोष्ट चांगली माहिती आहे की एक खेदित व दुःखी हृदय अंतःकरणाचे लोक आहेत. There is a bunch of unhealed pain. आणि असा एक कळप आहे की ज्यांना आरोग्य मिळालेलं नाही. Sorrow, दुःख, letdowns, आणि त्यांची नीच अवस्थेत आहात. Disappointments आणि निराश आहेत. that you have not gotten over. आणि असे लोक ज्यांना विजय मिळाला नाही. And here it is, the question that you have before God. आणि आता परमेश्वरासमोर असा एक प्रश्न आहे, Is God, I have accepted you, but why am I still broken? आणि तो प्रश्न असा आहे की परमेश्वरा, तुझी स्वीकार तर मी केली आहे, परंतु आज मी तुटलेल्या अवस्थेमध्ये का? And I'm here to tell you this afternoon आणि या दुपारच्या प्रहरी मी तुम्हाला सांगणार आहे that God is going to heal you. परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणार आहे. He knows exactly where you're at. आणि तुम्ही कुठे आहात ते त्याला चांगल्या रीतीने ठाऊक आहे.
The tears you have cried when no one saw you. आणि ते अश्रू जे तुम्ही ढाळले जेव्हा तुमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. Leaving your pillow wet at night before you go to bed. आणि अख्खी रात्र तुम्ही झोपत असताना तुमच्या उशी तुमच्या अश्रूने ओल्या झाल्या होत्या. And you cried out to God, God, why am I going through this? आणि तुम्ही रडून रडून परमेश्वराला म्हणत असे, हे प्रभू या स्थितीतून मी का जात आहे. You said that you loved me. आणि तू तर म्हणतो तो माझ्यावर प्रीती करतो. But why am I experiencing all of this pain? परंतु हे सर्व त्रास, हे सर्व दुखणं, हे वेदना मला का. Why are my loved ones betraying me? आणि माझे प्रियजन माझा द्वेष किंवा मला का ते सोडून जातात. Why have I been despised? आणि माझा धिक्कार का केला गेला आहे. Why am I not accepted? आणि माझा स्वीकार लोक का करत नाही. And let me tell you the answer today. आणि त्याचं उत्तर आज मी तुम्हाला देत आहे. Because God's hand is upon your life. कारण का तुझ्या जीवनावरती परमेश्वराचा हात आहे. You will never be accepted in this filthy, wicked, vile world. आणि हे जे जग जे दुष्टतेने मलिनतेने भरलेलं आहे त्याच्यामध्ये तुझा स्वीकार नाही. God says you are chosen. परमेश्वर म्हणतो तू पाचारीला आहे. You are beloved. तुझ्यावर प्रीती केली आहे. You are His blessing. तू त्याचा आशीर्वादित आहे. You are the apple of His eye. तू त्याच्या डोळ्यांच्या भावलीप्रमाणे आहे. You are His everything. आणि तू त्याचा सर्वस्व आहे. You were fearfully and wonderfully made. आणि तू अद्भुत रीतीने व चांगुल रीतीने निर्माण केलेला आहे. His love is everlasting towards you. आणि त्याची प्रीती तुझ्यावरती लक्ष ठेवण्याकरिता सार्वकालिक आहे. And I do not care what you have been through in life. आणि तुझ्या जीवनामध्ये तू कुठल्या परिस्थितीतून गेला ते मी ऐकण्यासाठी नाही. The Lord God says in scripture that He has broken and He will heal. देवाचं अभिवचन म्हणतं की तो जखम करतो आणि मनमपट्टी पण तोच करतो. Your brokenness you were meant to go through. आणि ज्या काही गोष्टीतून तुम्ही मोडला गेला आहे त्या परिस्थितीतून तुम्हाला जायचं आहे. Because you are able to see fully what a true father is like. आणि तो जिवंत परमेश्वर तो पिता कसा आहे ते चांगल्या रीतीने तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. God changed my whole sermon material. आणि परमेश्वराने आज माझं सर्व काही जे सांगायचं होतं ते सर्व काय प्रचार होता तो परमेश्वराने बदलला आहे. Wasn't none of His plan. आणि ते त्याचे काही वेगळे विचार किंवा योजना आहेत. I got here last night. मी परमेश्वराची वाणी काल रात्री ऐकली. And God said, scratch that. आणि ते सर्व काय आता तू ते बुजवून टाक. Because He's doing something special. कारण का तो काहीतरी विशेष करणार आहे. And He's doing something new in your lives. तुझ्या जीवनामध्ये तो काहीतरी नवीन करणार आहे. And it's individually. आणि एक व्यक्तिगत रीतीने. Getting back to the message at hand. आणि परत एकदा आपण आपल्या प्रचाराकडे वचनाकडे उपदेशाकडे वळूया. God presents a question to the prophet. आणि परमेश्वर संदेष्टांच्या समोर एक प्रश्न ठेवत आहे. He tells Ezekiel, आणि तो एझेकियेलला बोलतो, can these bones live? आणि हे जे शुष्क हड्डी आहेत या सजीव होतील का. If you understand the Lord God, जर तुम्हाला परमेश्वराची योग्य रीतीने ओळख असल्यास He does this thing with His creation at times where He asks them the question. आणि जिथे जिथे प्रश्न उद्भवतात त्या प्रश्नांमध्ये त्याची एक नवी निर्मिती तो निर्माण करतो. To get them to begin to think about the situation. आणि त्यांना अशा परिस्थितीतून तो नेतो की त्या परिस्थितीविषयी त्यांनी परत एकदा विचार करण्यासाठी. This was presented in the book of Malachi. मलाकीच्या पुस्तकामध्ये याविषयी सांगितलं आहे. God spends the whole 4 chapters of Malachi
correcting and rebuking the leaders of the church. आणि मलाकीच्या पुस्तकामध्ये असणारे जे काही 4 अध्याय आहे त्या सर्व अध्यायांमध्ये जे मंडळीतले लोक आहेत त्यांना तो धिक्कारत आहे व त्यांना तो ताडना व शासन देत आहे. Throughout this book, he begins to say to them, he throws out question after question after question to the leaders. आणि तो या 4 अध्यायांमध्ये जे मंडळीचे नेते लोक आहेत त्या लोकांना तो प्रश्नांवरती प्रश्न विचारत आहे. God also does this with good old Job. आणि परमेश्वराने हे सर्व काही गोष्टी योबाबरोबर सुद्धा केल्या. In Job chapter 38, योबाचं पुस्तक 38वा अध्याय, God begins to tell this man, आणि या मनुष्याला परमेश्वर बोलू लागला, were you there when I created the world? आणि जेव्हा मी या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी तू होतास काय? Were you there when I did this? Were you there when I did that? मी जेव्हा हे निर्माण केलं त्यावेळेस तू होता का? जेव्हा मी याची निर्मिती केली त्या क्षणी तू इथे होता का? God purposely did this to show him, you're man, stay in your place and I'm God. आणि परमेश्वराने जाणून बुजून या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये केल्या याला आठवण करून देण्यासाठी की तू एक मनुष्य तुझ्या जागी आहे आणि मी एक परमेश्वर माझ्या जागी आहे. And God does this question and answer thing with Ezekiel. आणि याच प्रकारे प्रश्न परमेश्वर एझेकिएल बरोबर सुद्धा करत आहे. I love how Ezekiel answered. He says, only God you know. आणि या ठिकाणी एझेकिएल ज्या प्रकारे उत्तर देतो मला ते खूप आवडतं कारण का तो म्हणतो प्रभू तुलाच माहिती आहे. How many of you like it when God puts a person in place? आणि जेव्हा परमेश्वर एका मनुष्याला त्याच्या स्थानी ठेवतो तर ते कसं वाटतं? It reminds me when a parent would tell a child, you need to stay in a child's place. आणि मला आठवण येत आहे की जेव्हा आई वडील लेकरांना म्हणतात की तुझी जी जागा आहे त्या जागेमध्ये तू राहा. And this is what God does. आणि हीच गोष्ट परमेश्वर आपल्या जीवनात करतो. Amen. आमेन. Now, I want you to look at something here. आणि या ठिकाणी तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष लावा. In Ezekiel, आणि एझेकिएलच्या पुस्तकात we have a whole bunch of bones आणि या ठिकाणी पुष्कळ शुष्क हड्डी आहेत of a dead people. आणि ते मरण पावलेले मृत लोक आहेत. They are lifeless. ज्यांच्यामध्ये जीवन नाही. But the interesting thing with God परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट जी परमेश्वराविषयी आहे is he shows resurrection taking place prior to Jesus stepping on the scene. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो या ठिकाणी पुनरुत्थानाविषयी करत आहे ज्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त तिथं पाऊल ठेवण्या अगोदर. Remember we talked about Abraham last night. आणि आठवण करा की कालच्या रात्री आपण अब्राहामाविषयी ऐकलं. Him telling Abraham that, hey, I need you to kill your son Isaac. आणि तो अब्राहामाला सांगतो की परमेश्वर अब्राहामाला सांगतो की पहा तुझा जो पुत्र इसहाक आहे याचं तू वध कर. Paul reveals in scripture that Abraham believed in the resurrection before it ever took place. आणि आपण पाहतो की शास्त्र लेख असं म्हणत आहे की अब्राहामाने त्या गोष्टी घडण्या अगोदर परमेश्वरावरती त्यांनी पूर्णपणे विश्वास ठेवला. He understood that God is telling me to kill my son, my only son Isaac, but God is obviously going to resurrect him because the promise is in him. आणि त्याला ठाऊक होतं की परमेश्वर त्याच्या लेकराचा वध करण्यासाठी अर्पण करण्यासाठी सांगत होता. त्याचबरोबर त्याला या गोष्टीची सुद्धा जाणीव होती की परमेश्वर माझ्या लेकराला पुनरुत्थान सुद्धा करू शकेल. God gives us glimpses of the resurrection prior to Christ being resurrected. ख्रिस्त आपला पुनरुत्थित होण्या अगोदर त्याविषयी परमेश्वराने पुनरुत्थानाच्या गोष्टी आपल्या अगोदरच दाखवल्या. Another perfect example of the resurrection आणि
आणि पुनरुत्थानाविषयी अजून एक चांगलं उदाहरण आहे. is Israel was having a war. इस्रायल लोकांचं एक युद्ध होतं. And there was some dead bodies. If you guys can all silence your phones. आणि त्या ठिकाणी सर्व मृत लोक देह होते. As Israel was having this war, आणि इस्रायल लोकांचं जसं हे युद्ध होत होतं, there was some dead bodies of soldiers. आणि एक सैन्य होती जे सगळं मृत पडले होते. In the rushing and midst of the battle, they threw one of the dead soldiers onto the grave of Elisha the prophet. आणि त्या युद्धामध्ये हे जे मृतदेह होते, एलिशा जो संदेष्टा होता त्याच्या त्या कबरेवरती त्यांनी ते एक देह टाकला. And the person, as the person touched Elisha's body, rose up and resurrected. आणि ते मृतदेह ज्या क्षणी एलिशाच्या त्या कबरेला तो स्पर्श झाल्या ते मृतदेह जिवंत झालं. God gave us glimpses of the resurrection. आणि पुनरुत्थानाविषयी परमेश्वराने आपल्याला अगोदरच दाखवलं आहे. And see, I'm going to tell you something. आणि पहा, मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. Many of you in here, पुष्कळ लोक ऐकतील. you can say, praise the Lord. तुम्ही प्रेज द लॉर्ड म्हणा. God is great. परमेश्वर चांगला आहे. Shout in worship. आणि तुम्ही उद्गार स्तुतीमध्ये जोरजोराने बोलू शकता. And still live broken and unhealed lives. परंतु तुम्ही एक खेदित व तुटलेल्या अंतःकरणाचे असे मनुष्य तुम्ही राहत असताल. Because you are shattered. कारण का तुम्ही खिन्न झालेले आहात. And you are unable. आणि तुम्ही स्वतःच्या रीतीने तुमच्यात काही शक्य किंवा संभावना नाही To help this hurting world. आणि हे जे जग आहे या जगामध्ये राहण्याकरिता. But God is going to fix some things this week. परंतु या आठवड्यामध्ये परमेश्वर काही गोष्टी तुमच्यासाठी तयार करणार आहे. He's faithful to his promise. त्याच्या अभिवचनामध्ये तो विश्वासयोग्य आहे. How many of you are waiting on promises from God? आणि परमेश्वराच्या अभिवचनाची वाट किती लोक पाहत आहेत. You've been waiting a long time. आणि एक पुष्कळ वेळेपासून तुम्ही त्याची वाट पाहत आहे. You have said, God, when? आणि तुम्ही म्हणता परमेश्वर विजयी हो. When are you going to move on my behalf? आणि तुम्ही विचारता का परमेश्वरा तू माझ्या वतीने कुठवर येणार आहे. When are you going to move this mountain for me? माझ्यासाठी हे जे पर्वत आहे तू कधी हलवणार. I'm frustrated. आणि आता मी थकलो आहे. I'm at my wit's end. I'm at my wit's end. माझ्याकडे आता कुठल्याही प्रकारचे उत्तर नाही. I have I say maybe the wrong words at times. You know, we have to translate it. Amen. Amen. We're going to keep going though. Amen. Amen. But here it is. परंतु या ठिकाणी ते आहे. God sees you. परमेश्वर तुझ्याकडे पाहत आहे. You are not forgotten. तू परमेश्वराच्या वतीने आहे. And he's going to do what he said he would do. आणि तो त्या गोष्टी करणार आहे ज्या गोष्टी त्यांनी तुझ्याविषयी सांगितल्या आहेत. Because the question isn't about can these bones live. आणि तो प्रश्न याविषयी आहे की ते शुष्क हड्डी जे त्या ठिकाणी पडले आहेत. Because you know they can live. कारण का तुला माहिती की तू त्यांना जिवंत करशील. He's already giving you glimpses of the resurrection. आणि त्यांनी अगोदरच पुनरुत्थानाविषयी तुम्हाला गोष्टी दाखवल्या आहेत. He's already showed you some things. आणि काही गोष्टी त्यांनी अगोदरच तुम्हाला दाखवल्या आहेत. But you're still looking at what isn't answered. आणि तुम्ही अजून सुद्धा त्या गोष्टीकडे पाहत आहात ज्यांचं तुम्हाला उत्तर मिळालं नाही. And God is going to do it for you. आणि परमेश्वर तुझ्या देखत त्या गोष्टी करेल. Amen. And right here, remember one thing. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.
his second point, आणि दुसऱ्या मुद्द्यावरती that God turned these dead bones into a large army. आणि हे जे शुष्क हड्डिया होत्या त्याला परमेश्वराने एक मोठी सैना म्हणून निर्माण केलं. Romans 8:37 through 39. रोमकरासपत्र 8 त्याचं 37 ते 38 वचन. It says, "Nay, in all these things we are more than conquerors through him that loved us. For I am persuaded that neither death, nor life, nor angels, nor principalities, nor powers, nor things present, nor things to come, nor height, nor depth, nor any other creature shall be able to separate us from the love of God, which is in Christ Jesus our Lord." उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगी ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजय शोधतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपल्या प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त कराव्यास समर्थ होणार नाही. And then Romans 16:20, रोमकरासपत्र 16 त्याचं 20. it says, "And the God of peace shall bruise Satan under your feet shortly. The grace of our Lord Jesus Christ be with you. Amen." शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुटवी. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. आमेन. Amen. आमेन. And you know something that encourages me about God? आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या जे मला प्रवृत्त करतं परमेश्वराच्या गोष्टींविषयी. Is when he tells me something जेव्हा तुम्हाला काही गोष्टी सांगतो and then he confirms it again. आणि त्याच्यानंतर तो परत एकदा त्याची पुनर्स्थापना करतो. It was Group B that got up today, correct? आणि आज ग्रुप बी नी ते गाणे गायले, बरोबर आहे ना? And they sang a song and said, "Crushing Satan under their feet lower." आणि त्यांनी गाणं गायलं आणि त्या गीतामध्ये ते असे म्हटले की सैतानाला तुम्ही खाली पाडा आणि तुमच्या पायाखाली त्याला चिरडून टाका. I couldn't sing that song loud enough आणि मी ते गाणं जोरजोराने गात होतो because God showed me कारण का परमेश्वराने मला दाखवलं this message came from heaven. आणि हा जो सुवार्ता, हा जो प्रचार आहे स्वर्गातून आला आहे. Don't be worried about it. आणि तू कशा गोष्टीची चिंता करू नको. Don't be wondering if you got the right message. आणि हे विचार करू नको की तुझ्याकडे देणारा आज जो प्रचार तो योग्य आहे का. I am bringing forth confirmation through the believers. आणि या विश्वासणाऱ्यांच्या द्वारे मी तुला खात्रीपूर्वक ही गोष्ट सांगत आहे. Because I'm going to let you in on a little something that you don't know. आणि मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगू इच्छित आहे ज्या गोष्टींविषयी तुम्हाला माहिती नसेल. Us as preachers, आम्ही जे प्रचारक आहोत we wonder if we heard from God or not. आम्ही विचार करतो की होय आम्ही परमेश्वराकडून ऐकलं आहे का नाही. If we be honest, आणि जर आम्ही ऑनेस्ट असल्यास we wonder at times if we heard from God. आणि कधी कधी आम्ही असा विचार करतो की आम्ही परमेश्वराची वाणी ऐकून बोललो काय. And God has to give us confirmation. आणि परमेश्वराने त्याची खात्री करून आम्हाला द्यायची आहे. Because at times we'll be like, "I rebuke you, Satan." आणि कदाचित वेळेला आपण आपल्या स्वतःविषयी किंवा जुन्या माणसाविषयी आपण बोलत असतो. Because when I came up in here कारण का जेवेळेस मी या ठिकाणी आलो last night, मागच्या रात्री I had already had something prepared. आणि माझ्याकडे अगोदरच काहीतरी तयार करून ठेवलेलं होतं. God said, "Trash it." आणि परमेश्वराने म्हटलं की ते तू सर्व काही तोडून टाक. And I'm thinking to myself, trash this message. आणि आज मी माझा विचार करत आहे की हे जो उपदेश आहे तो सर्व मी तोडून टाक. It seems so good and I think it will be perfect here. आणि तो किती चांगला आहे आणि या ठिकाणी सर्वांसाठी किती उत्तम आहे. And God was like, "That's not the message for my people." आणि परमेश्वर म्हणतो असा हा उपदेश माझ्या लोकांसाठी तो आहे. नाही आहे. Because let me tell you something.
आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, there is destiny in this place. या ठिकाणी एक ध्येय आहे There is purpose in this place. आणि या ठिकाणी एक उद्देश आहे There are nation changers in this place. आणि या ठिकाणी राष्ट्र बदलणारे लोक आहेत. You see, our enemy, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूकडे पाहता he doesn't want us to get to this place. आणि या ठिकाणी येण्याकरिता त्याची इच्छा नसते. This is why there was resistance. याकरिता सैतान या गोष्टी करण्याकरिता आपला विरोध करतो. I honestly wondered, was I going to make it here to India? आणि मी असा विचार करत होतो की भारत देशामध्ये या ठिकाणामध्ये मला येता येईल काय? Because like I shared with you yesterday and I shared with Pastor Mike, they canceled my trip. आणि जसं मी तुमच्या बरोबर काल सांगितलं, पास्टर माईक बरोबर सुद्धा मी ते सांगितलं की त्यांनी या ठिकाणी येण्यासाठी माझा जो प्रवास, माझी जी ट्रिप होती, त्यांनी ती कॅन्सल केली, रद्द केली. So I did not know how this was going to work. आणि हे कशा प्रकारे होईल याची मला कल्पना नव्हती. But God was like, if I have to send a bird to your house, you're going to India. आणि परमेश्वराने सांगितलं की मी तुला भारत देशामध्ये नेणार आहे. It would have to be a large bird for me. Because I got some weight on me. So परमेश्वराने त्यांना अशा प्रकारे सांगितलं आहे की जर तुला भारत देशामध्ये न्यायचं असेल तर मी तुला एक पक्षीच्या द्वारे पण नेईल. आणि परमेश्वराने एक मोठे पक्षी माझ्यासाठी पाठवून दिलं. Amen. Because I've gained a lot of weight, even since I've been here. कारण का माझं मी जास्त वजन हे घेत, माझं वजन झालं आहे, वाढलं आहे. Amen. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. And you have to understand, He is involved in your life. एक गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची आहे की तुमच्या जीवना संबंधामध्ये तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. He turned dead bones into an army. आणि जे शुष्क हड्डी आहे त्याला त्यांनी एक मोठं सैन्यामध्ये त्याची निर्मिती केली. He didn't just resurrect them. आणि केवळ त्यांना फक्त त्यांनी पुनरुत्थित केलं एवढंच नाही, He turned them into an army. परंतु त्यांना एक सैन्य असं म्हणून त्यांनी त्यांना उठविलं. You see, that's huge. आणि ते एक मोठी गोष्ट आहे. There's this story एक गोष्ट आहे written by this it's like a cartoon thingy, Veggie Tales. आणि कार्टून याच्यामध्ये एक व्हेजिटेल म्हणून एक कार्टून आहे. And here it is, one of the stories in there आणि त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे is called the Snoodles Tale. आणि स्नूडल्स टेल त्याची एक गोष्ट आहे. In this story, आणि या गोष्टीमध्ये the writers put together a twist almost like a Dr. Seuss book. आता डॉक्टर सुस बुक सारखी एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये ती त्या प्रकारची एक गोष्ट ती आहे. So in the story it has a rhyming theme to it. Amen. आणि त्याच्यामध्ये असे रायमिंग शब्द जे आहेत त्या शब्दांविषयी ती गोष्ट आहे. The main thing that is being shown in this book आणि जी मुख्य गोष्ट या पुस्तकामध्ये दाखवली आहे is a person एक व्यक्तीविषयी that realizes आणि त्याला या गोष्टीची जाणीव होती that they were created for more, की त्यांची निर्मिती एक मोठ्या गोष्टींकरिता झाली आहे, but they can't seem to get there. परंतु ते ठिकाणी जाण्याकरिता ते त्या दृष्टिकोनाने पाहत नाही. Eventually the main character आणि त्याच्यामध्ये जो मनुष्य त्याचा जो भाग आहे किंवा कार्य आहे, disappointed with life, आणि तो जीवनाविषयी खूप खेदित आहे, disappointed with people talking about him, आणि लोक जे त्याच्याविषयी बोलतात त्याच्याविषयी तो खेदित आहे, and ready to give up on everything. आणि सर्व गोष्टींवरती तो हार मानणार होता.
while he is walking with his head down, आणि जेव्हा तो त्याचं डोकं खाली करून चालत होता, he meets God. तो परमेश्वराची त्याला गाठ होते. And when he meets God, आणि जेव्हा परमेश्वराची त्याला गाठ होते, God begins to let him know that I have created you for more. आणि परमेश्वर त्याला म्हणतो की तुझी निर्मिती मी जी केली आहे ते मोठ्या गोष्टींसाठी केली आहे. He has a hard time fathoming this. आणि एक मोठी कठीण गोष्ट आहे जे त्याच्या जीवनातून त्याला जायची आहे. Because of everything he has went through in life. त्याच्या जीवनामध्ये ज्या काय परिस्थितीतून गेला त्या कारणास्तव He was broken. आणि तो तुटलेला होता. And at his worst place in life. आणि जसं त्याचं ते वचन त्याच्या जीवनामध्ये ते येऊ लागलं, And God let him know आणि परमेश्वराने त्याला जाणीव करून दिली that not only are you going to be great, आणि तू केवळ मोठा होणार एवढंच नव्हे, but you're going to become a blessing to others. परंतु दुसऱ्यांकरिता तू आशीर्वादाचं कारण होईल. And let me tell you this. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, As God heals you, जसं परमेश्वर तुम्हाला आरोग्य देतो you are going to become a blessing to others. आणि तुम्ही इतरांकरिता आशीर्वादाचं कारण होताल. God is going to put you in places परमेश्वर तुम्हाला अशा ठिकाणी ठेवेल that you could have never gotten on your own. आणि तुम्ही तुमच्या स्वतःची जाणीव तुम्हाला कधी झाली नसेल. The Bible says शास्त्र असं म्हणतं, the king's heart is in the hand of the Lord, and he turns it whithersoever he wishes. आणि राजाचं जे मन आहे ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे. परमेश्वराच्या योजना तो त्या राजाच्या मनामध्ये घालतो. And God also says your gift shall make room for you. आणि परमेश्वर म्हणतो तुझे जे वरदान आहे ते तुझ्यामध्ये राज्य करतील. He just needs to heal your heart. केवळ तुझ्या हृदयाला, तुझ्या अंतःकरणाला त्याला आरोग्य द्यायचं आहे. Because once he heals your heart, आणि जेव्हा तो तुझं अंतःकरण आरोग्यदायी करतो, all questions don't even need to be answered. आणि तुझे सर्व प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची गरज येणार नाही. You have to trust the process. आणि जो क्रिया आहे त्या क्रियेवरती तुम्ही विश्वास ठेवा. And God will do the rest. आणि परमेश्वर उरलेलं सर्व काय पूर्ण करील. Because remember, it's not faith if you can see everything. आणि जर तुमच्याकडे विश्वास नसेल तर तुम्ही या सर्व गोष्टी पाहू शकणार नाही. Because a lot of this journey कारण का त्याचे पुष्कळशे जे प्रवास आहे is you not knowing where you're going to. कारण का तुम्हाला ठाऊक नाही की तुम्ही कुठे जाणार आहात. If you not knowing the next step. तुम्हाला पुढचा पाऊल कोणचा आहे तो ठाऊक नसेल. Is you not knowing the next place that you will visit. पुढची कोणची ठिकाण आहे जिथे तुम्ही जाणार, भेट देणार ते तुम्हाला ठाऊक नसेल. Because that is what God is doing in your life. कारण का ही ती गोष्ट आहे जी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करत आहे. Like I said before, जसं मी अगोदर सांगितलं, I've been serving God for 30 years. आणि मी परमेश्वराची सेवा मागील 30 वर्ष करत आहे. God has spoken to me at times. आणि काही वेळी परमेश्वर माझ्याशी बोलला. He's shown me things in dreams and visions. त्याने मला दृष्टांतामध्ये, स्वप्नामध्ये काही गोष्टी माझ्याशी तो बोलला. But there are plenty of times परंतु पुष्कळदा अशा गोष्टी झाल्या when he was silent to his servant. आणि त्याच्या दासाच्या देखत तो शांत राहिला. Plenty of months where he had not spoken to me. आणि कित्येक महिने तो माझ्याशी कुठल्याही प्रकारे बोलला नाही. In my most darkest of days. आणि माझ्या एकदम काळोख्यामध्ये किंवा काळोख्यांच्या दिवसांमध्ये. And my question during that time is, where are you, God? आणि त्या परिस्थितीमध्ये माझ्यामध्ये एक प्रश्न होता की परमेश्वरा तू कुठे आहे? But he was right there every moment. परंतु त्या प्रत्येक क्षणी तो त्याच ठिकाणी माझ्या जवळ होता. He did the silent treatment for my favor. आणि माझ्याकरिता, माझ्या वतीने तो एक शांत रीतीने माझा उपचार करत होता. And during that process, आणि ती क्रिया चालू असताना he built my character.
माझा जो स्वभाव आहे तो त्यांनी बांधला He showed me to walk in faith. आणि त्यांनी मला दाखवून दिलं की विश्वासात चालणं आहे He showed me to keep going in the midst of darkness. आणि अंधार व काळोखेमध्ये चालणं त्या गोष्टी त्यांनी मला दाखवून दिल्या. What did the prophet David say? आणि जो भविष्यवक्ता दावीद काय म्हणतो? Yea, though I walk through the valley of the shadow of death, I will fear no evil, for thou art with me. Your rod and your staff, they comfort me. मृत्यूछाईच्या दरीतून मी जात असतो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण का तू माझ बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत मज पुढे ताट वाढितो. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करीतो. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहील. आणि शेवटची गोष्ट स्तोत्र संहिता 23. मी परमेश्वराच्या घरामध्ये निरंतर राहील. आणि त्याला ठाऊक आहे की तुझ्या आत्म्याविषयी काय त्याला योग्य ती जाणीव तुझ्या आत्म्याविषयी आहे. Weeping may endure for a night, but joy cometh in the morning. आणि आपण रात्रभर परिश्रम करू परंतु आपल्याला ठाऊक आहे की सकाळी आनंद येईल. Do you know that he keeps your tears? आणि तुम्हाला ठाऊक आहे का तुमच्या अश्रू त्यांनी त्याच्या कुप्पीत ठेवले आहे. You're not crying for nothing. He keeps your tears. He cherishes you. आणि तो तुमचे अश्रू त्याच्या कुप्पीमध्ये ठेवतो. तो तुम्हाला आनंदित करतो. God knows how many hairs you have on your head. परमेश्वराला ठाऊक आहे की तुमच्या मस्तकावरती किती केस आहेत. I've been high before, but I've never counted how many hair I've got. माझ्या डोक्यावरती किती केस होते ते मला म्हणजे भरपूर केस होते परंतु आता ठाऊक नाही किती आहे. I like getting his facial expression when he has to translate it. And you have to understand, he's into you. आणि एक गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची आहे की त्याने तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये तो आला आहे. How many of you are married in here? या ठिकाणी कित्येक लोकांचा विवाह झाला आहे. Okay, let me show you a little something, and I'm not trying to be messy when I say it. आणि मी तुम्हाला काय गोष्टी सांगत आहे. Remember when you first started dating? आणि तुमचा जो लग्नाचे अगोदरचे दिवस तुम्ही आठवा. And how happy you were to be around them. आणि जेव्हा तुम्ही लग्न केल्यानंतर एकमेकांबरोबर किती आनंदाने राहत होता. You're walking with a smile on you. एकमेकांकडे बघून चालत असताना हसून हसून तुम्ही चालत असेल. Because why? You were into her. Amen. कारण का तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या बरोबरची व्यक्ती तेव्हा आवडत होते. Now you walk out the house and you probably smack their hand. आणि आता जेव्हा तुम्ही शांतीत चालता तेव्हा तुम्ही एकमेकांचे हात झटकून चालता. Get away from me. माझ्यापासून लांब हो. But here it is. That's how God is into you. आणि या ठिकाणी आपण एक पाहूया की अशा प्रकारे परमेश्वर तुला आणत आहे. That regardless of how we act. आणि आपण कशा प्रकारे व्यवहार करतो आपल्या काय क्रिया आहे ते न पाहता He still loves us. तो तुम्हावरती आम्हावरती प्रीती करतो. He says that's my baby. तो म्हणतो हे माझं लेकरू आहे. That's my sweetheart. आणि ते माझं अत्यंत प्रिय लेकरू आहे. That's my precious. आणि हे माझं मौल्यवान आहे. They're just not acting right today. आणि आपण आता एक नाटक करणार आहोत. आजच आपण त्या प्रकारे वागत आहोत. Amen. Let's go ahead and bow our heads in reference to our neighbor. या आपण आपले डोकं खाली करून आपल्या शेजारच्या लोकांशी आपण बोलूया. Maybe you are in here
कदाचित तुम्ही या ठिकाणी आले असताल and you're broken. आणि तुम्ही अंतःकरणाने तुटलेले असताल. You're shattered in various areas of your life. तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ परिस्थिती, पुष्कळ गोष्टींमध्ये तुम्ही खिन्न व तितर झाले असताल. God wants to bring forth healing. परमेश्वर त्याचं आरोग्य तुम्हामध्ये आणणार आहे. But we have to give our hearts to Him fully. परंतु आपण आपलं अंतःकरण पूर्ण रीतीने त्याला समर्पण करूया. Because He sees where you're at. कारण का तुम्ही कुठं आहे तो ते पाहत आहे. And this is a defining moment. आणि हीच ती सुवर्ण संधी आहे. This is an opportune time आणि हीच ती वेळ सुवर्ण तुम्हाला दिली आहे. for God to minister unto you आणि परमेश्वर तुमची सेवा करण्याकरिता and to take you to that next level आणि तुम्हाला पुढच्या पायरीवरती नेण्याकरिता of what He's going to do with your life. आणि पहा तो तुझ्या जीवनामध्ये काय करणार आहे. And let this be a time आणि ही ती वेळ असू द्या to repent, पश्चाताप करण्याकरिता to work some things out with God, आणि काही गोष्टी परमेश्वराबरोबर तुम्ही क्रिया करण्यासाठी to talk to Him त्याच्या बरोबर तुम्ही संवाद करा. and come in agreement with what He's doing. त्याच्या बरोबर जेव्हा तो काही सांगतो एक संमती करून घ्या. Amen. आमेन. Let's go ahead and stand and sing a worship song. आणि आपण उभा राहून आपण एक उपासना संगीत गाऊया.